तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर दरड प्रवण क्षेत्रामध्ये 20 गावं अशी आहेत जिथल्या 1146 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। तालुक्यातील 72 गावं दरड प्रवण क्षेत्रामध्ये येतात। कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये याकरता तात्पुरतं तिथल्या लोकांना स्थलांतरित करा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना अलर्ट सुद्धा केलेला आहे आणि त्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। 1146 नागरिक। बातमी आहे वसई विरार मधून। वसई विरार मध्ये हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यामुळे वसई विरारच्या सगळ्या शाळांना कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मजेठिया पार्क इथं रस्त्यावर पाणी भरलंय, त्यामुळे रस्त्याच्या कडेला अर्धवट काम केलेलं आहे। जिथे रस्त्यात राडारोडा टाकलेला आहे तिथे पादचाऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं आहे। या ठिकाणी लावण्यात आलेला पंप बंद असून हे पंप नेमके कुणासाठी आणि कशासाठी लावलेले आहेत असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। वसई विरार मध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मी आता नालासोपारा पूर्वेकडील मजेठिया पार्क मध्ये आलेलो आहे, आपल्याला दाखवतो आहे। या ठिकाणी हे मजेठिया पार्क आहे आणि मजेठिया पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी महानगरपालिकेने पाणी काढण्यासाठी हा जो पंप बसवलेला आहे हा पंप बंद आहे। मात्र या ठिकाणी हा जो पंप लावलाय तो नेमका कशासाठी लावलाय, ठेकेदारांना पोचण्यासाठी लावलाय का लोकांना सुविधा मिळावी यासाठी लावलाय, हे एकदा महापालिकेने स्पष्ट केलं पाहिजे। कारण या ठिकाणी जर पाहिलं हा जो पंप बंद असल्यामुळे या ठिकाणी लोकांना या पाण्यातून आपली मार्ग काढत जावं लागतंय। आपण बघू शकता या ठिकाणी रिक्षा सुद्धा या पाण्यातून मार्ग काढतायत। सध्या पालघरला रेड अलर्ट दिलेला आहे आणि शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपल्याला काम असेल तरच तुम्ही बाहेर या, अन्यथा या ठिकाणी कोणी बाहेर पडू नये असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा। पालघर जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, त्यामुळे काळजी घ्या असं आवाहन केलं जातंय। 2 दिवस जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, आजूबाजूचा परिसर, उपनगर, पालघर या सगळ्या जिल्ह्यांना आज आणि उद्या रेड अलर्ट दिला गेलाय। शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि अंगणवाड्यांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नदी नाल्यांच्या पाणी प्रवाहामध्ये वाढ झाली असून शेतांना देखील तलावाचं रूप आलेलं बघायला मिळतंय। जिल्ह्यामध्ये भात पेरण्या पुन्हा एकदा रखडलेल्या आहेत। आता मुंबईच्या परिसरात येऊया। मुंबईच्या माटुंगा या भागामध्ये झाड कोसळलं आणि 2 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। जे झाड कोसळलं ते वाहनांवरच कोसळलं, त्यामुळे 2 वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवानं घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, कुणी जखमी होण्याचे प्रकार घडले नाहीत, पण झाड पडल्यामुळे नुकसान होण्याच्या घटना मुंबई आणि उपनगरांमध्ये रोज दिवसाला 2-2, 3-3, 5-5 घटना घडतायत। रात्री 10:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। अग्निशमन दलाच्या मदतीनं झाड हटवण्याचं काम तातडीनं करण्यात आलं। मुंबईत मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत झाडं पडण्याची घटना जी आहे ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते। अगदी सांताक्रूज असेल, चेंबूर असेल, माहीम असेल, त्याचबरोबर आता माटुंगा परिसरात देखील आपण पाहू शकतो। याच माटुंगा सर्कल येथे काल रात्री एक झाड पडलं, त्यामुळे देखील 2 खाजगी वाहनांचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। या अगदी पाहायला गेलं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून या झाडांची देखील छाटणी करण्यात आलेली नाहीये। त्याचबरोबर कुठेतरी सामान्य नागरिकांचं आर्थिक नुकसान देखील मोठ्या संख्येने होताना पाहायला मिळालं। अगदी झाड पडल्याची घटना समजल्यासच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, त्याचबरोबर अग्निशामक दल आणि पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आणि अगदी रस्त्यावरती पडलेलं म्हणजे फुटपाथच्या अगदी लगतच असून हे झाड आहे त्या झाडाचे बुंदे किंवा संपूर्ण जो झाड पडलं होतं ते देखील छाटून बाजूला करण्यात आलेलं आहे। पण कुठेतरी जी झाडं जी आहे ती पडताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी चेंबूर येथे देखील झाड पडलं होतं, त्यात एका शाळकरी विद्यार्थ्याचा देखील जे आहे ते मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा झाडं पडण्याची घटना जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। कुठेतरी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून झाडं छाटणी किंवा या झाडांची बुंदे जी अगदी
कमकुवत झालेली आहे त्याची देखील पाहणी करण्यात आली होती का, आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे झाडं पडण्याची घटना जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी नागरिकांचं देखील म्हणजे नागरिकांच्या वाहनांचं देखील मोठं नुकसान म्हणजे आर्थिक नुकसान होताना पाहायला मिळते। त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिक किंवा इतर जी झाडं आहेत त्याची तपासणी कधी करणार, त्यामुळे कुठेतरी आता प्रश्न देखील जो आहे तो उद्भवताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण परिसरात अनेक मोठी झाडं जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्याकडे देखील महानगरपालिका आता कशा प्रकारे लक्ष देते किंवा कारवाई करते का हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी, माटुंगा।